शोभाताई कोरे महिला सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन हे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेलं आहे। माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विनयराजे कोरे आणि शुभलक्ष्मी विनयराजे कोरे यांच्या शुभ हस्ते आज या महिला पतसंस्थेचं इथे उद्घाटन संपन्न झालेलं आहे। तर शुभलक्ष्मी कोरे आहेत आपल्यासोबत। वारणाचं सहकारामध्ये खूप मोठं योगदान आहे। गडिंग्लजमध्ये देखील वारणा बाजार असेल किंवा वारणा दूध असेल आणि आता आपण महिला पतसंस्थेच्या माध्यमातून एंट्री केलेला आहात। महिलांसाठी विशेष काम करण्याचा उद्देश ठेवून ही संस्था चालू केलेली आहे। कसं वाटतंय आणि काय संकल्प आहे गडिंग्लजमध्ये ही संस्था चालू करण्याचा? आता गडिंग्लजमध्ये वारणा डेअरी आहे, आपल्याकडे वारणा बाजार आहे, वारणा बँक आहे। तर आज आपण शोभाताई कोरे वारणा महिला पतसंस्था आज उद्घाटन मोठ्या प्रचंड संख्येने झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये हे जो उद्देश असा आहे की जास्तीत जास्त गरीब गरजू महिलांना हे जो सेवा प्राप्त व्हावं आणि कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध व्हावा, जेणेकरून त्याच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात। गडिंग्लजचा अभ्यास देखील परिपूर्ण आहे, कारण का बँक तुमची आहे, वारणा दूध आहे आणि आता पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही इथे महिलांच्यासाठी काम करणार आहात। कसं एकंदरीत वाटतं सहकारामध्ये गडिंग्लजकर कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करतील? खूप मोठा प्रतिसाद आम्हाला आज मिळालेला आहे। आज पहिल्याच दिवशी 7.25 कोटीची टीव्ही इथं उपलब्ध झालेला आहे। आतापर्यंत मला वाटते आज ही 14वी ब्रांच आमची ओपन झालेली आज। तर आतापर्यंतच्या सर्व शाखांमध्ये ही हायेस्ट ठेवी ह्या गडिंग्लजच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे। तर खूप मोठं सहकार्य गडिंग्लजकरांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे। ज्याला कोणाला कर्ज हवं असेल, सोने तारण असो किंवा काय असो, जेणेकरून कर्ज घेऊन एखादी महिला उद्योग जर करणारा असेल किंवा उभी जर राहणार असेल, एक सक्षम होणार असेल, तर तिला ते कर्ज उपलब्ध करून एक उद्योजिका सुद्धा बनवण्याचा मानस असतो। कारण का बरेच या माध्यमातून बरेच उद्योजिका उभे राहिलेले आहेत आतापर्यंत। गडिंग्लज खरी तर एक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते सीमा भागातील, आणि येथे उद्योग व्यवसाय जे आहेत हे खास करून सहकारावर डिपेंड आहेत। तर या व्यावसायिकांना कशा पद्धतीने आपलं सहकार्य मिळेल असं आपल्याला वाटतं? जेव्हा जेव्हा त्यांना मदत लागेल त्या वेळेला आम्ही नवीन नवीन स्कीम्स उपलब्ध करू आणि त्यांना सोयीप्रमाणे आम्ही स्कीम्स उपलब्ध करू आणि मदत करू। अजून काही वारणा समूहाचा संकल्प आहे का की तो गडिंग्लजमध्ये चालू करायचा आहे भविष्यामध्ये? अजून तरी आता काय नाहीये संकल्प। बरंच वारणाचं सहकार बरेच इथं पसरलेला आहे। अजून पुढे आम्ही विचार करू आणि काय करू शकतो यामध्ये। काय वाटते सहकारामध्ये सावकारांच्या बरोबर काम करत असताना तुम्ही देखील आता तुमच्या सासूबाईंचा म्हणजे शोभाताई कोरेंचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात आणि साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या सहकारामध्ये काम करत आहात? आमचं लग्न झालं 99ला, तेव्हापासून साहेबांच्या सोबत म्हणजे साहेबांच्या राजकारणात एक खारीचा वाटा का होईल नका, तेव्हापासून मी मदत करत आलेली आहे। 99ला जेव्हा आमचं लग्न झालं, मला उभं राहून मला बोलता येत नव्हतं। तर हळूहळूच एकदमच काय एवढी मोठी गोष्ट होत नसते, हळूहळू मदत करतच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि खूप आनंद वाटतंय की काहीतरी आपण कोणासाठी तरी आपण करू शकू, हे खूप मोठं पुण्याची गोष्ट आहे। आणि मी महिला असून एका महिलेला मदत करणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की खूप मी नशिबान आहे की माझ्या हातून हे काम घडतं। या संस्थेच्या माध्यमातून महिलांना काय आवाहन करताय, गडिंग्लजच्या नागरिकांना किंवा व्यापारी वर्गाला किंवा शेतकऱ्यांना? खरं तर गडिंग्लज हे खूप चांगलं शहर आहे आणि शोभाताई कोरे वारणा महिला संस्थेच्या माध्यमातून सर्व महिलांना सक्षम करायचा आमचा मानस आहे। आपण पाहिलं की ह्या होत्या शुभलक्ष्मी विनयराजे कोरे। तर खरं तर जो सहकार जो आहे हा यांच्या मार्गदर्शनात चालत आहे। ही संस्था जी आहे ही संस्था आता गडिंग्लजमध्ये त्यांच्या मार्गदर्शनात येथे निघालेली आहे। सहकारामध्ये खूप मोठं काम हे शुभलक्ष्मी ताईंचं आहे आणि गडिंग्लजमध्ये देखील चांगलं काम या महिलांच्यासाठी करण्याचा संकल्प घेऊन ही संस्था उभी केलेली आहे। त्याचा फायदा गडिंग्लजमधील या महिलांनी घ्यावा असं आव्हान आज या संस्थेच्या उद्घाटनानंतर शुभलक्ष्मी डॉक्टर विनयराजे कोरे यांनी आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे।